जाहीरपणानं 100-200 लोकात आपण किती मोठे आहोत किंवा आपलं नेतृत्व किती मोठं आहे हे सांगण्या अगोदर त्यांनी आम्हाला देखील विचारावं किंवा आम्हाला का थांबवलं जातं किंवा आमचा का विचार केला जात नाही हे जर तुम्हाला पटलं नाही ते दाखवून तुम्हाला योग्य वाटलं नाही तर तुम्हाला देखील तुमचा मत मांडण्याचा सर्वस्वी अधिकार आहे. म्हणून माझ्या सहकाऱ्यांना देखील सांगायचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून तर तुम्ही माझ्या सोबत आहात किंवा मी तुमच्या सोबत आहे. आपला परिवार म्हणून आपण एकत्रितपणाने काम करतोय. परंतु आगामी निवडणुका होत असताना काहींना असं देखील एक मनामध्ये शंका आहे की आमदार काय निर्णय घेतो परंतु मी एकटा निर्णय घेणार नाही किंवा आपण प्रमुख नेते मंडळी निर्णय घेणार नाही तर आदरणीय दादांच्या विचारानं किंवा दादा जो निर्णय देतील तो निर्णय आपण देखील मान्य करू. आणि त्याचबरोबर महायुतीतले प्रमुख नेते असले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब हे जे आपले निर्णय देतील तो देखील आपण ऐकला पाहिजे किंवा आपण आपलं मत त्यांच्यापर्यंत पोहोचवलं पाहिजे. एवढीच माझी माफक तुमच्याकडनं किंवा मी देखील एक लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची देखील माझ्याकडनं अपेक्षा आहे. महायुती म्हणत असताना आपल्याला भारतीय जनता पार्टी असेल, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया असेल, एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष असेल, या सर्वांसोबत पहिल्यांदा आपल्याला बसावं लागेल. आपल्याला एकत्रितपणानं पुढे जायचं असेल तर त्यांनी देखील 2 पाऊल पुढे मागे करण्याची त्यांची भूमिका असली पाहिजे. आपला तर निर्णय हाच आहे की आपण आगामी काळामध्ये महायुती म्हणून आपण लढण्याचा आपला प्रयत्न असेल की तालुक्यामध्ये विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर जी काही अशांतता होती, भयभीत वातावरण होतं, ती विधानसभेची निवडणूक झाल्यावरती 6 महिने आता सर्व काही सुरळीत सुरू आहे. प्रत्येकजण गुणागोविंदानं प्रत्येकजण भेटतो, बोलतो, चालतो. विधानसभेची निवडणूक झाल्यावरती 4 महिने काही मंडळी काहीच बोलत नव्हते. परंतु ज्यांना महायुती नकोय ते आता 2 महिन्यापासून आपल्या नेत्यावरती किंवा माझ्यावरती देखील सोशल मीडियाच्या माध्यमातून कमेंट करायला लागले. मी त्या दिवशी त्या पोपट बेगडेची थोडी व्हिडिओ पाहिली. पोपट बेगडे ते म्हणाले की कार्यकर्त्यांनी लढलं पाहिजे, आम्ही आमचं स्वबळावरती लढलं पाहिजे, कार्यकर्त्यांनी उभं राहायला पाहिजे. अरे कार्यकर्त्यांनी उभं राहायला पाहिजे, कार्यकर्त्यांनी लढलं पाहिजे. किती दिवस तू स्वतः लढकी. जर तळेगाव नगर परिषदेमध्ये सर्वसाधारण पुरुष म्हणून जर ज्या वेळेला आरक्षण आलं तर स्वतः लढावं. आपण तळेगावमध्ये पुढे तरी एखाद्या वार्डात लढावं. आपण लढायचं नाही, आपण लढवायला लावायचं, चांगलं बिघडवायचं. मग पूर्वी म्हणायचे तुम लढो हम कपडे सांभाळेंगे, तसं आता तसं नाहीये. तुम लढो हम कॉन्ट्रॅक्ट सांभाळेंगे. ही भूमिका ज्यांना स्वतःचं अस्तित्व टिकवायचंय किंवा ज्यांना स्वतःची दुकानदारी चालवायची आहे असे काही भारतीय जनता पक्षातले नेते मंडळी सर्वसामान्य भाजपच्या कार्यकर्त्यांना देखील गरम करण्याचं किंवा उचकवण्याचं भडकवण्याचं काम करतायत. माजी मंत्री बाळाभाऊ वेगळे आजही कधी कधी मी त्या विधानसभेचे निवडणुका भाषण ऐकतो. गाडी असलं ते मोबाईल, आता हल्ली सगळ्यांना मोबाईल, सोशल मीडिया ऐकतो आपण. ते म्हणाले साहेब मला वाचवा, असं मी म्हणालो. साहेब मला वाचवा म्हणजे मामा, ते माझे मामा आहे, मामा मला वाचवा. आता ते म्हणायला लागले आता मला कुठेतरी बसवा. हा नियतीचा खेळ आहे, हा नियतीचा खेळ आहे. तुम्ही चांगल्या नीतिमत्तेने जर 6 महिन्यापूर्वी असता तर तुमचा देखील भारतीय जनता पक्षाने मोठा सन्मान केला असता. तुम्ही भारतीय जनता पक्षामध्ये नेत्यांना जाऊन माझ्या विरोधात जे जे काही सांगितलं ते सगळं मला सांगतात. ते मला भेटत असतात. मंगळवार बुधवार मी मुंबईला विधानसभेमध्ये किंवा विधान अधिवेशनामध्ये भेटले की सगळं सांगतात.
की यांनी काय काय पराक्रम केले, यांनी काय काय तुझे गुण गायले. म्हणून मला तुम्हाला देखील सांगायचंय की माजी मंत्री बाळाभाऊ भेगडे आणि पोपट वेगळे म्हणजे भारतीय जनता पार्टी नाही. भारतीय जनता पार्टीमध्ये मी 30 वर्ष लहानाचा मोठा झालो. सर्वसामान्य कार्यकर्त्याची भारतीय जनता पार्टी आहे आणि भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा विधानसभेला आपल्या मागे उभा होता. नेते नव्हते मान्य, आणि आजही नेते काही नसतील, कमर केले नेते नसतील, परंतु मला एवढ्या मोठ्या संख्येनं तुम्ही सहकार्य आल्या. मला एकच विनंती तुम्हाला करायची, मला तुम्हाला सर्वांना न्याय द्यायचा आहे. मला कुणाला तरी सरपंच करायचंय, कुणाला ग्रामपंचायत सदस्य करायचंय, पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगर परिषद, नगरसेवक तुम्हाला सर्वांना करण्याचा माझा देखील मानस आहे, माझा देखील हक्क आहे, माझी इच्छा आहे. शेवटी माझ्या पडत्या काळात, माझ्या अडचणीच्या काळात जर कोण उभं राहिला असेल तर तुम्ही सगळे उभे राहिलात म्हणून मी आमदार आहे, याची मला आनंद जाणीव आहे. परंतु भारतीय जनता पक्षाचा सर्वसामान्य कार्यकर्ता जर आपल्या सोबत येत असेल, गावगाड्यामध्ये गावचा सर्वांगीण विकास म्हणून जर तुमच्या सोबत घेऊन त्याला काम करण्याची इच्छा असेल तर त्यांना सुद्धा बरोबर घ्या. शिवसेनेचा असेल, आरपीआयचा असेल, स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचा असेल, हे कार्यकर्ते जर तुमच्या आमच्या सर्वांच्या सोबत येत असतील, आपल्याला गावासाठी आमदाराबरोबर किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा सोबत यायचं ही जर त्यांची देखील भावना असेल तर त्यांना देखील बरोबर घ्या. संघर्ष जेवढा टाळता येईल तेवढा टाळा. भारतीय जनता पार्टीचा सर्वसामान्य कार्यकर्ता तुमच्या बरोबर आला तरी मला आनंद आहे. आणि एखादा नेता विधानसभेला चुकला पण आता जर म्हणत असेल नाही तुमचं बरोबर आहे, आम्ही तुमच्या बरोबर आहे, तुम्ही निर्णय घ्या, मला तोही मान्य आहे. पण ज्याला बरोबर घ्या त्याला बरोबर घ्या किंवा एकत्र राहा याचा परत अर्थ काढू नका. हा घाबरलाय, मी घाबरत नसते, आता तर बिलकुलच नसते. कारण आपल्या डोक्यावर दादाचा हात आहे आणि फडणवीस साहेबांचा तुम्ही बी बघताय मोबाईलवरती. फडणवीस साहेब परवा मागच्या 15 दिवसापूर्वी DY पाटील हॉस्पिटलच्या उद्घाटनाला आले. तालुक्यातली एकंदरीत परिस्थिती काय आहे खूप माहिती आहे किंवा निरखून आहे. प्रत्येक ज्यावेळेला मी काम घेऊन जातो त्यावेळेला त्या कामाच्या किंवा पत्रावरती रिमार्क करून काम लगेच तात्काळ कसं मंजूर होईल त्याचा देखील ते विचार करत असतात. मी परवा दिवशी आल्यावरती फडणवीस साहेबांना म्हणालो की साहेब, तालुक्यामध्ये आता हॉस्पिटॅलिटी म्हणजे आपण आरोग्याची सुविधा ही आता आमची मजबूत झाली किंवा सक्षम आहे. अजून 2-4 महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीच्या इथल्या नागरिकांना, आपल्या तालुक्यातल्या नागरिकांना मोफत सुविधा जवळजवळ आपण 90% दिल्याशिवाय राहणार नाही. 10% खाजगी हॉस्पिटलला जाणारच आहे. जर माझा हॉस्पिटलवरती विश्वास नसेल तर मी प्रायव्हेट हॉस्पिटलला जाणार आहे, तिथं मी बिल भरणार आहे. परंतु ज्याला खऱ्या अर्थानं मोफत उपचार पाहिजे त्यांना खाण्यापाट्याचं हॉस्पिटल उपलब्ध आहे, त्यांना काले गावातलं आपलं ग्रामीण रुग्णालय उपलब्ध आहे, तळेगावचं आहे, DY पाटील हॉस्पिटल मोठ्या प्रमाणामध्ये उभं राहिलं ते उपलब्ध आहे, लोणावळ्याचं हॉस्पिटल 2-3 महिन्यामध्ये ते पूर्ण होईल. आरोग्याची सुविधा चांगली आहे. मुख्यमंत्री महोदयांना सांगितलं, पण मला एक क्रीडांगण पाहिजे, तालुक्याला एक चांगलं क्रीडा संकुल द्या. म्हणजे जागा आहे का? म्हणजे ग्रामदेवत पोटोबा महाराजांचे जवळपास 30 एकरची जागा आहे, त्यातल्या आपल्याला 12-15 एकर जागा ते द्यायला तयार आहे. मला पत्र देतो का? मी पत्र तयारच ठेवले होते, दिलं लगेच जागेवर रिमार्क, म्हणजे तुला मी क्रीडांगण तालुक्याकरता देतो. तर मला मुख्यमंत्री स्वतः सांगत असतील की सुनील तुला कामाच्या बाबतीत काळजी करू नको, मी तुझ्या बरोबर आहे. या तालुक्याचा सर्वांगीण विकास होत असेल तर आपण तो देखील विचार केला पाहिजे. दादांना मागच्या 8 दिवसापूर्वी बुधवारी, म्हणजे आज 8 दिवस जाऊन झाले नाही, मागच्या बुधवारी बंडरा डोंगरावरती घेऊन गेलो. दादांनी डोंगर पाहिला, मंदिर पाहिलं, मंदिराच्या ट्रस्टी, तिथल्या मंदिराच्या खालचा परिसर कॅरिडॉर म्हणतो तिथं डेव्हलप करायचा आहे, त्याची त्यांनी पूर्ण व्हिडिओ दाखवली कशा पद्धतीने तो परिसर असेल. व्हिडिओ पाहिली आणि मी गणेश भाऊ गाडीत बसलो. दादांनी सांगितलं सुनील तुकाराम महाराजांची भूमी आहे, राज्यभरातले मोठे वारकरी संप्रदाय ठिकाणी येत आहेत, त्यांची तर सुविधा होईलच, पण तालुक्यातल्या किमान 5,000 लोकांना तिथं रोजगार सुद्धा उपलब्ध होईल. 1400-1500 कोटी रुपये जो काय लागणारा निधी आहे त्या कॅरिडॉर करता तो अख्खा निधी तुला दिला. आज माझं समजून चाल ही ताकद
आणि माझा स्वार्थ जर माझ्या तालुक्याचा सर्वांगीण विकासाकरता असेल तर कुणाच्या पोटामध्ये महायुती दुखती, कुणाला सुनील शेट्टीची अडचण होती हे तालुक्यातल्या सर्वसामान्य जनतेला देखील माहित आहे. पण आपण सगळी मंडळी आम्हाला संधी मिळाली पाहिजे ही भावना ठेवून काम करता. पण महायुती म्हणून आपण लढण्याचा आपला निर्धार आपण करावा. जे येतील त्यांच्या सोबत माहिती आणि जे नसतील त्यांच्या विरोधात आपली माहिती. महायुती म्हणताना परवा दिवशी लोणावळा शहरातले देखील काही मंडळी मला भेटून गेली की तुम्ही लोणावळा शहरामध्ये हॉस्पिटल उभं करताय, तुम्ही लोणावळा शहरामध्ये पोलीस स्टेशन उभं करताय. आज लोणावळ्यापासून आपल्या लायन टायगर पॉइंट पर्यंत जाणाऱ्या 180 कोटी रुपयाचं रस्त्याचं काम आपण करतोय. गावातल्या स्ट्रीट लाईटची कामं केली, छोट्या मोठ्या पुलांची कामं केली. आणि मग लोणावळा शहराचा सर्वांगीण विकास होत असताना ज्यांनी 25 वर्ष त्या नगरपालिकेमध्ये बसलेत, नगरपालिकेची लोक किंवा नगरपालिकेत प्रशासक असताना सुद्धा संध्याकाळी 5 ते रात्री 8 वाजेपर्यंत बसतायत, ह्या लोकांना फक्त तुम्ही 4 मंडळींना बाजूला ठेवा आमची विनंती आहे, असं मला शहरातल्या मंडळींनी सांगितलं. त्यांचं दुसरं म्हणणं असं आलं, तुम्ही महायुती केली तरी आमचा विरोध नाही किंवा आमचं त्याच्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही, परंतु जर तुम्ही शहर म्हणून जर एकत्रित असाल तर तिथं शिवसेना उद्धव साहेबांची असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पवार साहेबांचा असेल, ही सुद्धा मंडळी पक्ष किंवा चिन्ह बाजूला ठेवून आपल्या सोबत त्या शहराच्या सर्वांगीण विकासाकरता एकत्रित देण्याचा विचार करतायत. आपल्याला तो देखील विचार करावा लागेल. शेवटी जर एखाद्या शहरामध्ये काही ठराविक 4 मंडळी आमचं शहर, आमची नगरपालिका, आमचं दुकानदारी असं समजून जर अख्खं गाव एका बाजूला त्यांच्या विरोधात येत असेल आणि आपल्याला सांगत असेल की आपण आम्हाला यामध्ये सहकार्य करा किंवा आपले नेतृत्व आम्हाला मान्य आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत, तर अशा वेळेस देखील आपल्याला तो निर्णय त्या ठिकाणी कसा पुढे येता येईल त्याबाबत देखील आपण आगामी काळात विचार केला पाहिजे. तळेगाव नगर परिषदेमध्ये देखील एक चांगल्या पद्धतीचं वातावरण आहे. आजही मी मागच्या काही दिवसापूर्वी शहरामध्ये फिरलो, मागच्या 6 महिन्यापूर्वी फिरलो, मागच्या रविवारी पुन्हा फिरलो आणि शहरामधली कामं होत असताना सोसायट्यांची कामं असतील, गाव भागातली कामं असतील. आज आपण गणेश भाऊ, अशोक मामा, सुरेश भाऊ, तुम्ही मंडळी शहरातल्या सुहास भाऊ नाना आहे. आज जवळजवळ 90-95% रस्ते आपण शहरातले चांगले केले. शहरामध्ये सभा मंडप ज्या ठिकाणी बांधताना बांधली, नगर परिषद इमारत बांधतो. आगामी काळामध्ये तळेगाव शहरातल्या नागरिकांना आरोग्याची सुविधा मोफत मिळावी याकरता जवळपास 70 बेडचं हॉस्पिटल हे सुद्धा आपण मंजूर केलं. शहरातलं हॉस्पिटल उभं करतोय, तळेगाव शहरातल्या नागरिकांना सुविधा मिळावी. 2 शाळा उभ्या करतोय, जी गुलाबी शाळा म्हणतो ती देखील आपण आणतोय. सोमटण्याची ठाकरवाडी इथं शाळा आहे, ती देखील आपण नवीन उभी करतोय. गाव भागातली असलेली कन्या शाळा आहे, ती देखील आपण नव्यानं परत उभी करतोय. एवढी कामं जर शहरामध्ये होत असतील, लोणावळा शहरातले सर्व नागरिक पक्ष बाजूला ठेवून आपल्या सोबत येत असतील तर आपला 1 लाख किलोचा नारा सुद्धा पुढे कमी पडणार नाही. परंतु आपण युतीचा धर्म पाळून एक संघ राहिला पाहिजे ही माझी भावना आहे. जिथपर्यंत मला नेता येईल, जिथपर्यंत मला तुम्हाला विनंती करता येईल, काका पुढे ना दिलीप काकाला पुढची द्यायचं, जेवढं आपल्याला पुढे नेता येईल तेवढं नेण्याचा आपण प्रयत्न करू. परंतु जर कुणाला युती नकोच असेल तर त्यांनी सुद्धा जाहीरपणे आता का सांगावं, आम्हाला नकोय, आम्हाला शांतता नकोय. गावगाड्यामध्ये विकास काम होत असताना राज्याच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो. दादा नेतृत्व आमचं असलेले दादा देखील एक प्रमुख नेते म्हणून त्यांच्यासोबत काम करतायत. आणि हे जर तुम्हाला दादा आणि देवेंद्र भाऊ एकत्रित लोक असतील तर तुम्ही आतून कुरघोड्या करण्यापेक्षा, कार्यकर्त्यांना भडकवण्यापेक्षा. मावळ तालुक्यातील वास्तव पाहण्यासाठी मावळ सत्य लाईव्ह बुलेटिन न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.